लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बहुसंख्य लोक अजितदादांबरोबर गेले आहेत। असे असतानाही खासदार सुप्रिया सुळे 3 लाखांच्या फरकाने निवडून येतील हे गणित कसे असेल असा प्रश्न केला असता आमदार रोहित पवार म्हणाले की मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना अधिकचे लीड मिळेल, कारण अनेक लोक जे दुसऱ्या पक्षाचे आहेत ते सुद्धा भाजपवर नाराज आहेत। तसेच कुटुंब आणि पक्ष फोडला याबाबत लोक नाराज आहेत, त्यामुळे भाजपचे मतदारही यंदा सुप्रियाताईंच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय। आमदार रोहित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे नागरिकांना मार्गदर्शन करून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। पवार म्हणाले की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजितदादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो त्यांचे लाभार्थी, त्यांना साथ देणारे ठराविक काही बीजेपीचे लोक हे दोघे मिळून सामान्य कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना धमकावले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे। रोहित पवारांच्या भाषणांमध्ये वारंवार धमकी संदर्भात वक्तव्य होत आहे। याबाबत त्यांना विचारले असता पवार म्हणाले की शहरी भागात गुंडांचा वापर केला जातो, धमक्या दिल्या जातात, गुंड म्हणतात या इलाख्यात राहायचं असेल तर साहेबांचा तुम्ही प्रचार करू नका। या सर्व गोष्टी होत आहेत। या सर्व गोष्टी लोक आम्हाला सांगत आहेत। धमकी देणं ही बाब चुकीची आहे। बारामती मतदारसंघासह महाराष्ट्रातही प्रथा कधीही नव्हती। अशी प्रथा जर आज सुरू झाली आणि या प्रथेला दुर्दैवाने यश आलं तर पुढे विकास कोणीच करणार नाही। फक्त गुंडांना पाळलं जाईल, त्यांचा वापर केला जाईल आणि दडपशाहीचं राजकारण वाढू शकतं। म्हणून कार्यकर्ते एकत्रित येऊन खासदार सुप्रिया सुळे यांना 3 लाखांच्या फरकाने निवडून देतील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे। माझ्या आजवरच्या निवडणुकीत माझे भाऊ कधीही प्रचारात उतरले नाहीत, आता ते माझ्या विरोधात प्रचाराला उतरले आहेत असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते। याबाबत रोहित पवारांना विचारले असता ते म्हणाले की अजितदादा त्यांच्या भावांची बदनामी करीत आहे। मी छोटा कार्यकर्ता म्हणून अजितदादांना विनंती करतो की तुमच्यात खऱ्या अर्थाने धाडस असेल, भावांचे नाव घ्या, काय प्रकरण आहे हे तुम्ही सांगा, हे सर्व लोकांसमोर येऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या। मोघम वक्तव्य करून भावंडांची बदनामी का करता अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे। निलेश जाधव, बारामती। हो, ते मी ऐकलं। खरं तर मला एक कळत नाही की अजितदादा त्यांच्या भावांची बदनामी करतात। मी अजितदादांना विनंती इथं करेल, एक छोटासा कार्यकर्ता म्हणून, की तुमच्यात खऱ्या अर्थाने धाडस असेल तर भावांचं नाव घ्या, काय प्रकरण आहे हे तुम्ही सांगा, लोकांसमोर येऊ द्या ना। दूध का दूध, पाणी का पाणी, उगाच लोकात मोघम स्टेटमेंट देऊन भावंडाची बदनामी का करताय? भावंड तुमच्या बहिणीसुद्धा तुमच्या प्रचारामध्ये लोकात फिरले, हे लोकात जाऊन जर आपण विचारलं तर हे कळेल। तर खऱ्या अर्थाने धाडस दाखवावं आणि भावांचं नाव घ्यावं। आणि एकदा त्यांनी नाव घेतल्यानंतर जे काय प्रकरण त्यांनी सांगितल्यानंतर ते आपण बघूया ते काय प्रकरण आहे, त्याच्यावर नक्कीच त्यांचे भावंड बोलतील। पण भावंड बोलल्यानंतर त्याच प्रकरणावर बोलतील असं नाही, त्याचं स्पष्टीकरण देतीलच, पण मग ते कदाचित अजितदादांवर सुद्धा बोलतील। त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे। त्यात कदाचित दादांनी जाऊ नये असं छोटा कार्यकर्ता म्हणून, अतिशय लहान कार्यकर्ता, कुटुंबाचा एक घटक म्हणून। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।